आज छावा मराठा महासंघाच्या खेड राजगुरू तालुकाध्यक्षपदी राहुल अशोक बनसोडे या सामाजिक कार्यकर्त्याची खेड राजगुरुनगर तालुक्याच्या अध्यक्षपदी आपण त्यांची निवड केलोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे उभा केलेलं स्वराज्य आहे, जे राजमाता जिजाऊ मासाहेबांनी त्यांच्या संकल्पनेतून जे स्वराज्य उभा राहिलं, आणि ते स्वराज्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलं आणि त्याच स्वराज्याची धुरा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी सांभाळली. एवढंच नाही तर स्वराज्याची ती धुरा अत्यंत लिलया पेलून ते स्वराज्य वाढवलं. अशा या स्वराज्याची विचारधारा छावा मराठा महासंघाच्या माध्यमातून आपण घेऊन जातोय. आणि ही जी स्वराज्याची विचारधारा आहे, जी स्वराज्याची विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उतरवली, जो की शेवटच्या घटकापर्यंत आपला न्याय पोहोचला पाहिजे, शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, वंचितांना न्याय मिळाला पाहिजे, दलितांना न्याय मिळाला पाहिजे, ही विचारधारा छावा मराठा महासंघाच्या माध्यमातून आपण पुढे घेऊन जातोय. आणि हीच विचारधारा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आज राहुल अशोक बनसोडे यांच्यावरती आम्ही सोपवलोय. आणि आम्हाला खात्री आहे की राहुल बनसोडे यांच्याकडनं त्या कामाला नक्कीच न्याय मिळेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या या राज्यघटनेची विचारधारा ते नक्कीच तळागाळापर्यंत पोहोचवतील आणि सर्वसामान्याला अभ्यासपूर्ण न्याय देण्याचा ते प्रयत्न करतील. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मी आज छावा मराठा युवा महासंघ या संघटनेत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, तसेच छावा मराठा युवा महासंघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजेंद्र नायर यांच्या नेतृत्वात मी आज या छावा मराठा युवा महासंघामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. सरांनी जी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे, खेड राजगुरुनगर तालुका अध्यक्ष मला या पदावर त्यांनी मला जबाबदारी दिलेली आहे. निश्चितच मी छावा मराठा युवा महासंघामध्ये कार्यरत राहून संघटनेला पोषक असं मी त्या ठिकाणी काम करेन. आणि मी गेल्या कित्येक वर्षापासून मी छावा मराठा युवा महासंघाचं काम बघत आहे. त्यांची एकदम काम करण्याची पद्धत आकर्षकपणा बघून मी त्याला प्रेरित होऊन आज मी छावा मराठा युवा महासंघामध्ये सामील झालेलो आहे. आणि या जी माझ्यावर आज जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी मी पूर्णपणे पेलून नक्कीच त्या ठिकाणी छावा मराठा युवा महासंघाचं संघटन उभं करील अशी मी त्यांना ग्वाही देतो. आणि परत एकदा सर्वांचे मी आभार मानतो. तसेच छावा मराठा युवा महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख आमचे मार्गदर्शक कलिंदर मामू यांचा सुद्धा मी आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद.